सद्गुरुनाथ सिद्धरामेश्वराय नमः। राजाधिराज सद्गुरुनाथ श्री भाऊराजाय नमः। राजाधिराज सद्गुरुनाथ श्री काडसिद्धेश्वराय नमः। यं शैवः समुपासते शिव इति ब्रह्मेति वेदान्तिनो बौद्धा बुद्ध इति प्रमाणपठवः कर्तेति नैयायिको अर्हन् इत्यति जैनशासनरता कर्मेति मीमांसको सोऽयं विदधातु यो वाञ्छितफलं त्रैलोक्यनाथो विभुः। ओम शांति शांति शांति। पलीकडच्या स्वामीजीने एकच वाक्यात सांगितलं मगाशी, आणि ते अभंग मराठीतच सांगितलं. नलगे मुक्ती धनसंपदा संत संग देई सदा. एका वाक्यात त्यांचं प्रवचन होता. त्याच्या संबंधातच सर्व काही सांगितलं. संत संग सर्व काही प्रदान करतं, आणि तुम्ही मंडळी ही गावात लोक येत नाही, तर इथे तुम्ही ह्या डोंगरावर एवढी माणसं येत आहे, हेच मला आश्चर्य वाटतं तुमचं बघून. खरोखरच आपण सर्वजण सत्संगाभिलाषी आहात असं स्वामीजींनी सांगितलं. शंकरारूढ स्वामीजींनी सांगितलं, ते नित्यानंद स्वामीजी आणि हे शंकरारूढ स्वामीजी. संगमदेव स्वामीजींच्या नंतर लाभलेले माझे चांगले मित्र आहेत. शंकरारूढ स्वामीजींनी सांगितलं, त्यांचीच धागा पकडून कमीत कमी 100 जन्मात पुण्य संपादन केले असतील तरच मनुष्य जन्म मिळतो आणि अध्यात्माची इच्छा निर्माण होते. मागील 100 जन्मात कमीत कमी पुण्य केलेले असो, तेव्हाच हे भाग्य लाभते. सत्संग तेवढा महत्त्वाचा आहे. आणि भगवंतानी मांडलेले हे खेळ आहे जीवन. सर्व वस्तू बाहेर टाकलेले आणि आत्मवस्तूला आतमध्ये ठेवलेले. इंद्रियांना मात्र आत्म्याकडे न जाता बाहेर जातील अशा पद्धतीची व्यवस्था केलेली आहे. परांग पश्यति नांतरात्मन. हे बाहेरच पाहतात, स्वतःला पाहत नाही. सृष्टीच दिसते माणसाला. जितकं सहजतेने ऐश्वर्य दिसते सृष्टीतलं, अधिकार दिसते, अन्य खूप काही दिसतं, पण आतमध्ये असून सुद्धा कधीही आत्म्याचं दर्शन आपलं होत नाही. जर सद्गुरूंकडे गेलो तर हळूहळू सद्गुरू भगवंत आम्हाला हळूहळू शनै शनै हळूहळू आमच्या बहिर्मुख झालेल्या इंद्रियांना अंतर्मुख करून स्वतःचं दर्शन घडवणारा एकैक आणि एकमेव व्यक्ती आहे. आणि त्या गुरूंच्या सानिध्यात बसून सत्संग करायला शिकायला पाहिजे. जीवन धन्य होऊन जाईल. हे स्वामीजींचा प्रवचनाचा सार होता. आज पौर्णिमा सावित्रीची आहे. प्रत्येक घरात सत्यवंत आणि सावित्री दोघेही असतात. आजही महाभारतातील वनपर्वात येणारी एक छोटीशी घटना आहे. महाभारतातील वनपर्वामध्ये म्हणजे वनात भ्रमण करत असताना मार्कंडेय ऋषींच्या आश्रमात पोचतात पांडव. बोलत असताना व्यवहार कुशलता किंवा कुशलोपरी विचारलं
तुम्ही कशी आहात, तुम्ही कशी आहात. मार्कंडेय ऋषी या 5 लोकांबद्दल काय फारसा हळहळ व्यक्त केली नाही, पण त्यांच्या समवेत पत्नी जी होती तरुण वयातली, राजवैभवात राहणारी ही मुलगी वनात भटकती यांच्याबरोबर उन्हातानात, हे पाहून त्यांना कणव निर्माण झाला मनात. तेव्हा आपल्या समवेत दुःख वाटून घेण्याकरता आलेले द्रौपदीचं दृढनिर्धार पाहून धर्मराजाला असं वाटलं की जगात माझ्या पत्नीसारखे, आमच्या पत्नीसारखे पत्नी कुणाला भेटली नसावी. फार तर ती आपल्या वडिलांच्या घरी जाऊन आरामात राहू शकली असते. आम्ही तरी राज्य दुसऱ्यांना सोपवून आलोय. आल्यावर फारशी लोक काय करतात, तुम्ही जात असेल तर जावा भटकत, आम्ही काही येणार नाहीये, आम्ही आमच्या वडिलांच्या घरी जाऊ, आम्हाला काय कमी नाही. कारण द्रुपद राजांची मुलगी होती ती. राजा द्रुपद काय छोटा माणूस नव्हता, महाशक्तिशाली राजा होता, मोठा होता. ही जाऊ शकली असती, पण ते नाकारून आमच्याबरोबर आले वनात. महाराज वर्णन केलं पत्नीचं. द्रौपदी सारखी स्त्री जगात दुसरी असेल असं मला तरी वाटत नाही. प्रत्येकाला आपल्या पत्नीची अपरूप वाटत असते हो. आपल्या पत्नीसारखे दुसरी कोण नाही असं बऱ्याच लोकांना, जे प्रेमळ असतात त्यांना. बाकीच्या कार्ट्यांना काय वाटणार, दिवसभर दोषच काढत असतात. हिच्या बाने हे शिकवले का, हिच्या आईने हे शिकवले का, हिला हे येत नाही, तिला ते येत नाही. ज्याला दोषच शोधायचं आहे त्याला आपल्या पत्नीतल्या तर मरेपर्यंत कधी चांगलं काही दिसत नाही. घरी आले की भांडणच की. अशा कार्ट्यांची उदाहरण ही नाही आहे. पण बहुतेकांची घरं अशी असतात, पत्नीला पती सर्वोच्च असतो आणि पतीला पत्नी, माझ्या पत्नीसारखे या जगात दुसरी कोणी स्त्री नाही, असं खूप लोकांना वाटते. आणि आजही कोणाच्याही घरात जावं नाही, काय कर्मधर्म संयोग होता कोणास ठाऊक, आमचं जमलं. पण अशी बायको काय कोणाला मिळायची नाही. धर्मराजाही म्हटलं, आज ते आपण म्हणताय, हीच आपण म्हणतोय असं मी नाही म्हणत, आपण म्हणताय, धर्मराजाही असे बोलले होते, बरोबर. कारण आमचा नाही ना, त्यामुळे आम्ही त्यात सामील होऊ शकत नाही. धर्मराजा म्हणाला, आमच्या पत्नीसारखी, द्रौपदीसारखी स्त्री जगात कोण नाही. काय तिचं साहस, काय तिची उदारता, काय तिची सेवा मनोभाव, काय तिचं प्रेम, आणि काय तिचं धाडस. काय एक काय दोन म्हणाले, 1000 गुण माझ्या पत्नीकडे आहेत. एवढं असून तिची पातिव्रत्य भाव अखंडित आहे म्हणाले. कोणाला नाही भेटायची, आणि भेटायची नाही अशी पत्नी नाही, माझ्या पत्नीसारखी स्त्री जगात कोण नसतील असं म्हणाला. या दोन्हीतलं फरक कळलं का? आम्हाला मिळाली अशी पत्नी म्हणणं स्वाभाविक, परंतु माझ्या पत्नी द्रौपदीसारखी स्त्री जगात कोण नाही म्हणाला. मार्कंडेय महर्षी म्हणाले, आपल्या देशाचा इतिहास, चरित्र न वाचणाऱ्यांना नेहमी असं वाटणं स्वाभाविक असते असं म्हणाले. ऋषीच होते ते. कारण आपल्या विहिरीला समुद्र समजणारी बेडकं जशी असतात, याच्यापेक्षा मोठा विहीरच किंवा समुद्रच कुठे नाही असं त्या विहिरीतले बेडूक समजत असते. त्याला कूपमंडूक वृत्ती असं म्हणतात. कूप म्हणजे एक विहीर किंवा डबका, मंडूक म्हणजे बेडूक. कूपमंडूक वृत्ती म्हणजे आपल्या कूपालाच, त्या खड्ड्याला समुद्र समजणारे जसं मंडूक असतात, तसं बऱ्याच लोकांना त्यांची जी समज असते ते एवढंच असते की ह्यालाच सर्वस्व समजत असते, ह्याच्या पलीकडे सुद्धा एक विश्व आहे, तिकडे त्यांचा फारसा लक्ष जात नसतो, असं म्हणायचं होतं मार्कंडेय ऋषीला.
मार्कंडेय सामान्य नव्हते. धर्मराजा तसा शास्त्रवेत्ता होते, साधा माणूस नव्हता. सर्व शास्त्र जाणणारा होता. म्हणून तरी यक्षांच्या 122 प्रश्नांना न गडबडता, न कुठे थांबता उत्तर देणारा महापंडित होता. धर्मराजा काय सामान्य नव्हता, महापंडित होता. आणि त्या पंडिताला मार्कंडेय ऋषींनी सुनावले की आपण समजतो एवढंच विश्व नसतो, ह्याच्या पलीकडे सुद्धा विश्व असतो. त्याला फक्त पाहण्याकरता आमच्या दृष्टी विस्तारित करून घेण्याची गरज असते. आमची जी दृष्टी आहे दिगंतापर्यंतच जाते, दिगंताच्याही पलीकडे खूप काही आहे. पाहण्याची दृष्टी निर्माण व्हायला पाहिजे, दृष्टी विशाल करून घ्यायला पाहिजे. कशाने विशाल होणार? आपण ही म्हणाल की हे दृष्टी आणखीन पलीकडे जाईल, आणखीन पलीकडे जाईल, एवढी दूरदृष्टी कुठून येणार? हे दूरदृष्टी एकतर सत्संगाने येणार, हे दूरदृष्टी स्वाध्यायाने येणार. आपण अनेको पूर्वजांनी लिहून ठेवलेले ग्रंथ वाचायला शिकायला पाहिजे. आणि जे वाचलेले आहे, अनुभवलेले अशा लोकांच्या मुखातनं ऐकायला पाहिजे. एवढंच नाही, वेळ पडल्यास स्वतःच्या अनुभवाने हळूहळू हळूहळू शिकून आमची दृष्टी आणि आमची श्रवण सामर्थ्य आपण वाढवून घ्यायला पाहिजे. आणि आपण प्रयत्न नाही केले तर आमचे डोळे फार छोटीशी आहेत आणि इथपर्यंतच जातात, त्याच्या पलीकडे जात नाही. कथा त्या महाभारतातले असं कोणीही समजू नये. कथा आजचीच आहे आणि जी परिस्थिती आज आहे तीच परिस्थिती त्याही दिवशी होती. ना देश बदलला ना परिस्थिती बदलली, फक्त काळ बदलला. भूतकाळ होता आणि आज वर्तमान आहे, एवढंच आहे. घटना भूतकाळातली आहे, परिस्थिती भूतकाळातही तीच होती आणि आज वर्तमानातही तीच आहे. आणि माणसं भूतकाळातही होते आणि आज वर्तमानातही आहेत आणि भविष्यातही राहणार आहेत. फार मोठा बदल होत नाही, फार मोठा बदल होत नाही. हाताने बरडत होतो, आता जरा फिरणारी मशीन आलेत, पण पीठ तीच आहे आणि ज्वारीही तीच आहे, होय ना. आता हाताने भाकरी बडवायची, त्याच्यावर आता चपातीची मशीन आलेत, पण भाकरी तीच आहे. मशीनमध्ये बडवला का आणि हाताने बडवला का, भाकरी तीच आहे. तसं महाभारतातली जरी कथा असली तरी आज सगळ्यांना आम्हाला लागू होणारीच कथा आहे. दृष्टी विशाल करून घेण्याची गरज व्यक्त केली मार्कंडेय ऋषींनी. मी या गोष्टी एवढ्यासाठीच आपल्या समोर मांडतो की नेहमी आम्ही सत्यवान सावित्रीची कथा ऐकलेली आहोत. सगळ्यांना तोंडपाठ आहे सत्यवान, कारण तोंडपाठ काय हो, तुम्ही 7-7 फेऱ्या करूनच आलाय आता. यांची 7 फेऱ्या दारूच्या दुकानाला झाले, तुमची 7 फेऱ्या वडाच्या झाडाला झालेल्या आहेत, बरोबर. त्या दुकानाभोवतीच फिरत असते. आणि अशी असताना सुद्धा केवढा मन मोठं तुमचं, हेच 7 जन्मापर्यंत राहू दे मला, कारण नवीन वजवायला वेळ लागेल, वजलेले आहे तर राहू दे, आहे असेल. हो, 7 ಜನ್ಮ ಯಾಕೆ ಅಂತಂದ್ರೆ ಇದನ್ನು ಒಂದನ್ನು ರೂಢಿ ಮಾಡ್ಬೇಕಾದ್ರೆ ಬಹಳ ಪ್ರಯಾಸ ಪಟ್ಟಿವಿ. ಹೆಂಗೆ ಯಾಕಾಗೋಲ್ದಕ್ಕಾಗೈತಿ, ಇನ್ನು ಮತ್ತೆ 7 ಜನ್ಮದಾಗ ಹೊಸ ಬಂದ್ರೆ ಹೊಸವನ್ನೆಲ್ಲ ರೂಢಿ ಮಾಡೋದು ಕಷ್ಟ ಆಕೈತಿ. ಅದಕ್ಕೆ ಇದೇನು ರೂಢಿ ಆಗೈತೆ ಇದೇ ಇರೋಲ್ದಕ್ಕೆ ಹೆಂಗೆ ಯಾಕಿರೋಲ್ದಕ್ಕೆ 7 ಜನ್ಮ. दृष्टी विशाल करून घेण्याची गरज आहे. आणि दृष्टी जेवढी छोटी ना तेवढी ज्ञानही छोटा, आमचा समजही छोटा आणि आचार विचार सगळ्या गोष्टींमध्ये कंजूशी येते, कंजूशी येते आणि अहंकार येतो.
ह्याच्यापेक्षा मोठं बघितलं तर माझं सगळे पाणीच पाणी होऊन जाईल. अरे, मी ज्याला समुद्र समजत होतो ह्याच्यापेक्षाही मोठे सरोवर आहेत, ह्याच्यापेक्षा मोठे समुद्र आहेत. रत्नागिरी सिंधुदुर्गात गेलो तर समुद्रांची सुद्धा भेट होईल. अन्यथा आम्ही इकडे आमच्या गावांमधले तलाव म्हणजे फार मोठे वाटतात आम्हाला, त्याच्यापेक्षा मोठे म्हणजे धरण वाटतात. 25 TMC, 5 TMC, काय 40 TMC, 150 TMCचे कोयना धरण म्हणजे आम्हाला खूप मोठं वाटतं. कोयना धरणवाल्यांनी एकदा जाऊन गणपतीपुळ्याला बघावं, समुद्र केवढा असतो. तेव्हा वाटतं की अरे, याच्यासमोर आपला काहीच नाही. म्हणजे अहंकार निर्माण होण्याची प्रश्नच उद्भवत नाही. याकरता दृष्टी विशाल करण्याची गरज आहे, दूरदृष्टी येण्याची गरज आहे. दूर श्रवण शक्ती सुद्धा वाढली पाहिजे. आजूबाजूवाल्यांचीच ऐकायचं नाही, जरासं दूरच्या लोकांची सुद्धा, बाहेरच्या लोकांची सुद्धा ऐकण्याकरता कान तत्पर असायला पाहिजे. आमची कानांना सवय काय झाले, फक्त जे अवतीभोवतीने जे 4 कानाला लागलेले असतात रात्रंदिवस त्यांचाच ऐकायचा, त्यालाच बळी पडायचा आणि तेही बाद झालेले आम्हालाही बाद करत असते. आम्ही यासाठी जरासं माणसं नवीन नवीन दूरदूरच्या लोकांचे, प्रत्येकांची म्हणणं, प्रत्येकांची गोष्ट मला कामाचा असू द्या नसू द्या, पण ऐकायला काय बिघडले, आम्ही ऐकायला मागत नाही. त्यामुळे ज्ञानाला मुकतो, बाकी काही नाही. कथा मार्कंडेय ऋषींनी सांगितलं, असं नाहीये, तुम्ही इतिहास चरित्र वाचलेले नाहीये. आमच्या पुराण काळात इतिहासात एक स्त्री होऊन गेलेली आहे. मध्वदेशाधिपती अश्वपती महाराज नावाचा एक माणूस होऊन गेला आणि त्यांची पत्नी माळविका तिचं नाव. हे दोघेही अत्यंत समृद्ध राज्यावर राज्य करत होते, काही कमी नव्हता त्यांना. पण सर्व काही असणाऱ्यांना सुद्धा एक चिंता असते, ती पुत्रहीनतेची चिंता होती, संतानहीनतेची एक चिंता होती त्यांनाही. काहीही कमी नव्हता, केवळ संतान नव्हता. पण असणाऱ्याच्या आनंदापेक्षा नसणाऱ्याचं दुःख केव्हाही डोंगरापेक्षाही मोठं असतं. जे आमच्याकडे आहे ना, त्याच्या आनंदापेक्षा आमच्याकडे खूप मोठे डोंगरा एवढा पडू नये, त्याचा आम्हाला अप्रूप कधीही वाटत नाही. पण माझ्याकडे जे एक सुई नाही आहे ना, ते सुई नसण्याचं दुःख त्या डोंगरा एवढा सुखापेक्षाही मोठं असतं. आणि तीच स्थिती अश्वपती महाराजांची झालेली होती. माळविका देवींची स्थिती तीच होती. 18 वर्ष यांनी तपश्चर्या केली. तपश्चर्या केली म्हणजे काय केली, की काहीतरी दोष असणार मुलं न होण्याकरता. एक तर पतीमध्ये नाही तर पत्नीमध्ये दोष असतो, थोडासा दोष असल्याशिवाय असं होत नाही. आणि अनेको कारणे आहेत मूल नसण्याकरता. एक तर गर्भाशयाची साईज बरोबर नसते, आकार बरोबर नसतो. गर्भाशयाची जे भिंती आहेत त्या बरोबर नसतात, कडक असतात कधी कधी. ते मृदू असणं गरजेचे, काय धरून ठेवण्याकरता मृदू असणं गरजेचे. गर्भाशयामध्ये काहीतरी गाठी असतात कधी कधी. गर्भाशयामध्ये ज्या द्रव असायला पाहिजे धरून ठेवणारी, त्या द्रवांचा, रसायनांचा अभाव असतो. त्या कारणास्तव सुद्धा गर्भ राहत नाही. किंवा गर्भाशयाची तोंड जे आहेत, नलिका जी आहे, ती तरी छोटी असते कधी कधी, त्याच्यात काहीही जात नसते त्या तोंडातनं. आणि मग कधी कधी ऑपरेशन करून त्याला मोठी करून घेतात आजची लोक. त्या काळात सुद्धा त्याच्याकरता विधिविधान होते. ऋषी मुनी त्याच्याकरता औषधोपचार सांगत होते. या व्यतिरिक्त पती किंवा पत्नींच्या वीर्याणू आणि शुक्राणूंमध्ये सुद्धा दोष असायचे.
दीर्घ काळ ते टिकत नसल्या कारणाने गर्भ राहत नसायचे. या कारणास्तव त्यांना मूल होत नसतील, तेव्हाही होत नव्हते आणि आजही त्याच कारणास्तव मूल होत नाही. याकरता 18 वर्ष तपश्चर्या केले म्हणजे ज्यांनी ज्यांनी जे जे उपाय सांगितले ते सर्वही केले असं त्याचा अर्थ आहे. तपश्चर्या केले म्हणजे आम्ही काय समजतो, पटकन जाऊन एका झाडाखाली दोघे डोळे झाकून बसलेले होते, 18 वर्ष बसले होते असा अर्थ काढतो. असा नाही आहे त्याचा अर्थ. 18 वर्ष मुलं होण्याकरता जे जे वैद्य, जे जे देवऋषी आणि जे जे महात्मांची सलहा होते, त्या सलहेप्रमाणे आम्ही सर्व काही केलं आणि याग सुद्धा केले. पुत्रकामेष्टी आदी याग सुद्धा केले. केल्यानंतर सवितृ देवता प्रसन्न झाले. सवितृ एक देवतेची संकल्पना आहे. आमच्या वेदांमधील गायत्री आणि सरस्वती या दोघांचं मिश्रण म्हणजे सवितृ देवतेची संकल्पना आहे. गायत्री आणि सरस्वती या दोन्ही देवींची एक मिश्र रूप प्रकट झाला आणि राजा अश्वपतीला म्हणाले की तुम्ही खूप कष्ट घेतलात, तुम्ही खूप उपवास वनवास आदी व्रत केला त्याच्याकरता, आत्ता तुमची दोघांचीही स्थिती खूप चांगली झालेली आहे. आजही बऱ्याच लोकांना मूल होत नाही ना, त्यावेळी जर त्याने जाऊन यथा लभ्य उपचार जर घेतला तर आधी कारण शोधायला पाहिजे मूल न होण्याचं. पती पत्नी दोघांची तपासणी होणं गरजेचे आहे. मग ठरवायला पाहिजे की उपचार कोणतं घ्यायचा. एक ॲलोपॅथीमध्ये सुद्धा आहे, आयुर्वेदामध्ये सुद्धा आहे आणि होमिओपॅथीमध्ये आणि अन्य अनेको पर्यायी उपचार पद्धती आज उपलब्ध आहेत. घ्यायला पाहिजे, उपचार घ्यायला पाहिजे. आणि कधी कधी खूप चांगलं, त्या महाराजांकडे गेले, त्यांनी एक फळं दिली आणि मुलं झाले. काय फळांमध्ये काय मूल चिकटून दिले होते काय महाराजांनी? नाही आहे. एवढंच की त्यांचा मनोबल थोडासा कमजोर होता आणि कमजोर मनोबल असेल तर त्यांच्या वीर्याणूंमध्ये सुद्धा ते मनोबलाचा अभाव होता, त्याच्यामुळे गर्भ राहत नव्हता. महाराज म्हणाले ही मूल होतील, जा काय काळजी करू नको. एवढंच एक आधार दिली त्यांना. आणि तो धैर्य असा असतो ना, कधी कधी थकलेल्या माणसाला, अरे मी आहे तुझ्या पाठीमागे, काय काळजी करू नको तू, एवढा म्हटलं ना 10 हत्तींचा बळ येतो. आणि महाराजांनी ह्याच्यापेक्षा अधिक काही दिलेले नाही आणि देऊ शकतही नाही. नसलेले काही आणून कधी ना मागे दिलेले ना भविष्यात कोणी देऊ शकत. बस असा एक होईल तुमचा, काय काळजी करू नका, देव मोठा आहे, सर्व करेल आणि चिंता करू नका, होणार तुम्हाला मुलं. एवढी म्हटले ना, त्यांचा मनोबल एवढा वाढतो आणि त्यांच्या वीर्याणू इतकी ताकदवान, शुक्राणू इतकी ताकदवान बनतात, गर्भ राहते. हे मी नाही म्हणत, एडगर केसी जो जगातला सर्वात मोठा मानसशास्त्रज्ञ मानला जातो, असे कैक मानसशास्त्रज्ञाने या साधू संतांच्या आशीर्वादावर संशोधन केलं. नेमकं या आशीर्वादाने मुलं होतात म्हणजे काय होतात, त्याच्यावर संशोधन केल्यावर त्यांना दिसून आलं हे प्रयोग. आणि जर गर्भाशयामध्येच काही तांत्रिक बिघाड असेल तर त्याला रिपेरी करणं गरजेचे आहे. तांत्रिक बिघाड असेल तर त्याच्याकरता आमच्याकडे खूप साऱ्या खूप साऱ्या उपचार पद्धती आहेत. आयुर्वेदामध्ये सुद्धा आहे. आता इथे आपल्या आयुर्वेदामध्ये कैक वर्ष मुलं होत नव्हते, 10-10, 12-12 वर्ष आयुर्वेद उपचार केले, होऊन गेले. आता टेस्ट टू बेबी सेंटर आहे आपले, त्या सेंटरमध्ये 27-28 वर्ष होऊन गेलेले, लग्न होऊन मुलं बाळ होत नव्हते, पण त्यांनाही मुलं झाले. का? उपचार पद्धती ठीक आणि त्यांना समजावून सांगणं अत्यंत आवश्यक. उपचारापेक्षाही उपदेश
किंवा त्यांना समजावून सांगणं हे गरजेचे असते. बस. आणि समज जर नसेल, मनात एकदा आले ना, आपला काय होत नाही बाबा. आपल्याला काही बहुतेक लक्षण असं तुम्ही मनात धरलं, कुठलंही औषध घ्या तुम्हाला ते लागू होत नाही. मनातनं जर खचलात, तुम्हाला कोणी कुठलंही औषध देऊ द्या, त्याचा काही उपयोग होत नाही. आणि मनातनं माझं चांगलं होणार, माझं भलं होणार असं समजून तुम्ही पिठाची गोळी जरी खाल्ला, औषध नव्हे, तांदळाची पिठाची गोळी जरी बनवून दिला तरी बरं होणार का? याच्यावरही मानसशास्त्रज्ञांनी प्रयोग केले. मानसशास्त्रज्ञांनी असा एक प्रयोग केला, माणसांचा विश्वास कसा असतो बघा. एक माणूस होता जेलमध्ये. पूर्वी गोळ्या घालून ठार मारायची. जेलमध्ये जीवावधी याची शिक्षा देतात ना, फाशीची शिक्षा. कोणाला रशीला लटकून देतात, कोणाला खड्गाने शिरच्छेद करतात, कोणाला हातपाय तोडून मारतात, आणि कोणाला भोगसून मारतात, आणि कोणाला इंजेक्शन देऊन मारतात, आणि कोणाला सर्पदंश करून मारतात. सर्प पाळलेले असतात आणि पाळलेल्या सर्पाने दंश करवायचं त्याला, तो मरून जातो. एवढी प्रयोग. मानसशास्त्रामध्ये हे सगळ्यांचा अभ्यास केला. म्हणजे ह्याचा परिणाम किती असतो विश्वासाचा, मी आपल्याला गोष्ट सांगतो. विश्वास किती महत्त्वाचा असतो आणि आपला जो आत्मविश्वास आहे त्याचं महत्त्व किती आहे सांगतो. एकाला मृत्यूदंडाची शिक्षा झालेली होती आणि त्या मृत्यूदंड झालेल्याला कशाने मारावं याला हे ठरलं, आणि त्याला सांगितलं गेलं की तुला सर्पदंश करवणार आणि मारणार. जो साप असतो, अत्यंत विषारी जो साप असतो, त्याचा दंश करवायचा आणि मारायचा. आणि त्याकरता त्या माणसाला आणलं, आरोपीला. त्याच्या डोळ्यावर पट्टी बांधला. भुस असं जसं साप करताना असं करून सापाने त्याला दंश केला. आणि समोर साप पडलेला होता. तिथेच होता साप, हातातच होता समोरच्या माणसांची. डोळ्यावरची पट्टी उघडली आणि इथे थोडंसं काहीतरी दंश केल्यासारखं त्याला वाटलं. हळूहळू हळूहळू त्याच्या अंगात विष वाढायला लागलं आणि थोड्या वेळाने तो माणूस मेला. प्रत्यक्षात मात्र त्या माणसाला सापाने चावले नव्हते, फक्त एक टाचणी मारलेली होती त्याला. मग टाचणी मारले तर शरीरात विष नसायला पाहिजे. तो मेल्यानंतर त्याच्या शरीरात सर्वत्र विष सापडला. साप तरी चावले नाहीये, नुसतं टाचणी मारलेलं आहे त्याला. तुला साप चावला आणि साप हीच बघा एवढं सांगितलं. त्याच्यावर त्याचा एवढा विश्वास बसला की हे साप चावले म्हणजे मी आता जगणार नाही, असं म्हटल्याबरोबर त्याच्या शरीरात विष तयार होणं सुरू झालं. प्रक्रिया सुरू होती. आमच्या शरीरात पाहिजे ते बनवण्याचे सामर्थ्य आहे. आणि विष स्वतः तयार झाला आणि त्या विषाने तो मेला. आत्मविश्वास किती महत्वाचा असतं कळलं ना. मरणालाही कारणीभूत ठरतं आणि जगण्यालाही कारणीभूत ठरतं. इथे अश्वपती महाराज आणि माळविका देवींना मूल होत नव्हते, तेव्हा त्यांनी तपश्चर्या केले. याचा अर्थ उपचार आदी सर्व केले, व्रतवैकल्य केले. शरीर शुद्धीसाठी करायला नको का? मनशुद्धीसाठी करायला नको का? केले. 18 वर्षांनी सवित्र देवता प्रसन्न होऊन त्यांना सांगितले, तुम्हाला एक मुलगी होईल आणि ती प्रतिभावान असेल, सात्विक असणार आणि लोकप्रसिद्ध असेल, ती मुलगी होईल तुमची. असं म्हटल्यानंतर झालेली मुलगीला विद्याध्ययनादी करवलं आणि खरोखरच ती सात्विक निघाले, लोकप्रसिद्ध झाले आणि प्रतिभावान झाले. वयात आले. आई वडील आता एका चिंतेतनं मुक्त झाले. संतान नाही, परंतु दुसरी चिंता सुरू झाली 18 वर्षांनी. म्हणून ह्याला संसार म्हणतात. एक संपले की दुसरं.
तयारच असते, यालाच संसार म्हणतात. नाहीतर त्याला संसार म्हणायची काही कारणच नाही. एक भोग मुजवले की दुसरा भोग पडलेला असतोच. असा मरेपर्यंत भोग मुजवण्याचा कामाला म्हणतात संसार. एक मुजवायचा, दुसरी दोन तयार झालेले असतात. मग त्याच्या मागे लागायचं. एकाला दवाखान्यातनं आणले, तेवढ्यात इथे एक पडलं. म्हणतो ना, आमच्याकडे हीच तक्रारी जास्त असतात. हातात पैसे शिल्लक राहत नाही. इकडे सगळे ठीक होऊन आलेले, बहादर पिऊन आला त्या दिवशी. अहो काय कमी नव्हता बघा, ह्यांना कुठे दुर्बुद्धी सुचली, आता परवापासून प्यायला लागलेत बघा. आणि हे सगळे ठीकठाक असताना पोरगा कोणतरी सांगितलं त्या पोरगी बरोबर फिरत होता तुमचा. झालं, जेवण खाणं सोडलं या दोघांनी. आमच्या घरात असलं कसलं जन्माला आला. आम्ही आजपर्यंत सगळ्यांचे आदर सन्मान, चांगले संस्कारात वावरणारी माणसं, आणि आपला पोरगा असा कसा वाया गेला. सुरू झालं. यालाच संसार म्हणतात. तात्पर्य एवढंच की मुलगी झाली, आता तिचा लग्नाची चिंता. लग्नाची चिंता. भरपूर मुलं दाखवले गेले आणि तिला आवडलं नाही. बघा, पूर्वी महाभारत काळापेक्षा ही जुनी घटना आहे. महाभारतालाच आता जवळजवळ 6-7 हजार वर्ष झाले. त्याच्याही आधीची घटना आहे. त्यावेळी मुलींना आपला नवरा निवडण्याची स्वातंत्र्य होता. आता हल्ली कोण कोण काय काय बरळत असतात. या देशात महिलांना हा स्वातंत्र्य नव्हता, तो स्वातंत्र्य नव्हता, असं म्हणतात की नाही. जे बघा ते महिला आंदोलन करणारी वगैरे असतात काही, ती स्वतः कशी असतात माहीत नाही मला, पण असा बायकांना सगळ्यांना गोळा करण्यासाठी भाषण करत असतात असे. असं कधी वाटलंय का तुम्हाला? असली माणसं जन्माला आलेत, बायकांची ऐकत नाही असं? नाही, आजही नाही आलेले. त्याही काळात महिलाच पुढे होते आणि आजही महिलांचीच चालते राज्य. एवढी बसलेले आहेत ना, या सगळ्यांना घेऊन मी जर एखादा गोष्ट सांगितली, एवढा करणार का? नाही, करू, पण विचारून सांगतो तुम्हाला. 90 नाही 95% ह्यातले 30 निघतील, मी तुम्हाला सांगतो. आणि कशाला ह्या बिचाऱ्यांवर आरोप करतात ह्या बायका? या पुरुषांचा राज्य आहे, असं आहे तसं आहे, चूल आणि मूल ह्या बायकांना तिथेच ठेवले. कुठे ठेवले? तो काही विचारल्याशिवाय करत नाही तो बिचारा. आजही. आणि तेव्हाही झाला. तिलाच सांगितलं का पसंत पडत नाही तुला, जा. स्वयंवराची पद्धत. जर असं व्यवहारातनं लग्न नाही जमलं, बघाबघीतनं नाही जमलं, दाखवादाखवीतनं जर नाही जमलं, तर मुलीला सांगत होते स्वयंवर कर. स्वयंवराचे अनेको प्रकार होते. स्वयंवर म्हणजे स्वतः वर निवडणं, ही स्वातंत्र्य आमच्यातल्या मुलींना होती 8000 वर्षापूर्वी. आणि आजची सांगता उगाच आपल्या त्या बीडी सिगारेट वाढायला शिकले की आम्ही फार मोठे प्रोग्रेसिव्ह, म्हणजे काय म्हणतात रे मास्तर त्याला, पुरोगामी. बीडी सिगारेट वाढायला शिकले की पुरोगामी झाले. कोण? बायका. असे होत असते थोडी. शिकलेत, फार सुधारलेत म्हणजे दारू प्यायला शिकलेत. दुसरे काय केलं? काय असते का असं? नाही, फार सुधारलेत म्हणजे भाकरी सोडून ब्रेड खायला लागलेत आता. आणि पिठला भाकरी सोडून गोबी मंचुरी खायला लागले म्हणजे फार सुधारलेत आता. देवा, काय सांगावा, आपण काय बोलू नये त्याच्यावर. नाही, आपण आरोग्य खरीदण्याऐवजी अनारोग्य खरीदण्याची मूर्खपणा आमच्यात आलेले, कारण आम्ही फार शिकलो, असाच त्याचा अर्थ होतो. त्या मुलीला सांगितलं तूच निवड वर. ती स्वतः बघितली, कुठे पसंत पडेना. असं राजाने त्या मुलीला एवढं स्वातंत्र्य दिले, तिच्याबरोबर एक दोन चित्रकार पाठवले. तिला पसंत पडते त्या मुलाचं चित्र काढून आणा बाबा आम्हाला.
आणखीन सैनिक बिनिक तिच्या सरंजामच पाठवलं. ती पुरा असा देश फिरून आली. कोणी मुलगा पसंत पडला नाही. परत येत असताना वाटेत एक मुलगा वृद्ध आई वडिलांची सेवा करतोय, तेही अंध आई वडिलांची. वडील आंधळे झालेले होते काय कारणास्तव, आणि आई वडिलांचीच अनुनय करत होती. मला माझ्या नवऱ्याला नसलेले मला तरी का पाहिजे, असं तिची धारणा त्या काळात. त्या वृद्ध दंपतींची सेवा करणारा एक सात्विक मुलगा तिथे होता. तो दिसला, बाजूलाच लाकडं तोडत होता, येताना दिसला. आणि त्याला पाहिल्यानंतर हिला वाटले की ही राज्यभ्रष्ट राजकुमार असावं, असं तिला वाटलं. की ज्यांचा राज्य हरवलं गेले किंवा कोणतरी काढून घेतले त्याचाच राजकुमार हा असावं, असं तिला वाटलं. तीक्ष्णमती होती. उतरली. आपल्या चित्रकारांना म्हणाली ह्यांचा भावचित्र काढा. त्याने पटापटा भावचित्र काढलं आणि म्हणाले जाऊन बोलूया काय त्यांच्याशी. गेली. म्हणाले काय मी आपल्याशी बोलू शकते का. तो तरुण मुलगा थोडासा संकोचणारा होता, कारण थोडासा आईवडिलांच्या अधीन असणारा. सुरुवातीला काय फारसं बोलत नव्हता, हां हूं नाही एवढंच म्हणत होता. बराच वेळ राहिल्यानंतर तिथेच ही पण मुलगी ॲग्रेसिव्ह होती. ॲग्रेसिव्ह म्हणजे आगाव. इंग्लिशमध्ये बोलले तर बरं वाटते, मराठीत बोलले की जरा आई वडिलांनी तेवढं स्वातंत्र्य दिली होती. आणि म्हणाली मी तुमचं वृत्तांत, पूर्व वृत्तांत समजू शकेन का, सांगाल काय मला, असं त्याला म्हणाले. तो म्हणाला आम्ही इथे जंगलातच राहत. नाही, इथे जंगलात कधी आलात, इथे येण्यापूर्वी कुठे होता, काय स्थितीगती होती तुमची. मग त्याने सर्व सांगितलं की आमचे आई वडील हे, माझे वडील हे द्युमत्सेन महाराज, माझी ही आई, साल्व देशाचे आम्ही राजा होतो. साल्व देश कुठे माहिती आहे तुम्हाला, हे राजस्थानमध्ये आजचा जो भरतपूरच्या शेजारी अलवार म्हणून आहे डिस्ट्रिक्ट, हे अलवारला त्यावेळी साल्व देश असं म्हणत होते. तिथे वाळवंट प्रदेश, त्या प्रदेशात माझे वडील राजा होते. आणि मी थोडं तीर्थयात्रेला गेलो होतो, त्याच वेळी आमच्या दूरच्या नातेवाईकांनी राज्य काढून घेतले, आई वडिलांना हाकलून दिले जंगलात. मग मी इथे आलो शोधत शोधत आई वडिलांकडे, आणि आई वडील भेटले. आई वडिलांना म्हणालो तुम्हाला अशी परिस्थिती ज्यांनी निर्माण केली त्याला ठार मारून टाकेन म्हणाल. आई वडील म्हणाले बाळा कशाला, आलोय ना जंगलात, सुखाने राहू शकतो. नाही नाही नाही, मी आधी त्यांचा वाट लावून येईन, मग नंतर सुखाने राहायचं. वडील द्युमत्सेन महाराज म्हणाले दुसऱ्यांच्या वाट लावल्याने स्वतःची वाट कधीही सापडत नसतो. स्वतः कधीही वाटेवर चालू शकत नाही तो माणूस निश्चिंतपणे. दुसऱ्यांच्या वाट लावणाऱ्यांना त्यांचा वाट कधीही निष्कंटक असू शकत नाही. बाळा गेली ते राज्य आमच्या नशिबात नव्हती. दोष आमच्या त्या राजाला, शत्रू राजाला नाही द्यायचा, दोष कोणाला नाही द्यायचा, आमचा भाग्यात नव्हता. आमच्या भाग्याला दोष, आणि आले तरी ह्या जंगलात आनंदात सुखाने राहूया. मुलगा म्हणाला असा कसा होईल, मी तरुण राजकुमार असताना माझ्या आईवडिलांची अशी स्थिती. तेव्हा द्युमत्सेन महाराज म्हणाले बाळा तुला राज्याची लालसा फारच दिसते. नाही नाही, राज्याच्या लालसेपोटी बोलत नाही मी. मग माझ्या शब्दापेक्षाही तुला राज्य महत्वाचा वाटतो, दोन्हीपैकी एक निवड. वडिलांनी सांगितलेले उपदेश. तुला राज्यच प्रिय वाटत असेल तर आम्हाला सोड आणि तीच मिळव जा, परत आमच्याकडे येऊ नको. आई वडिलांचीच मी सेवा करणार, आई वडिलांची, वडीलच मला सर्वस्व आहे असं तुला वाटत असेल तर माझी शब्दाला मान दे. या दोन्हींपैकी एक निवडायचं होतं सत्यवंताला. सत्यवाहन किंवा सत्यवंत त्याचं नाव, सत्यच त्याचा वाहन होता.
त्याचं नाव सत्यवान. सत्यच ज्याचा वाहन बनलेले तो सत्यवान. आणि सत्यवंतही त्याला म्हणत होते. त्याच्यासमोर एकच पर्याय होता, दोन मध्ये एकच निवडायचं होतं. वडिलांचा शब्द मानून कुठीर बांधून इथे राहायचं, की आपल्या ताकदीच्या बळावर जाऊन राज्य परत मिळवायचं. सगळ्यांच्या डोक्यात आले असणार, आता काय करायचं, आपण एवढी ताकदवार असताना भिकाऱ्यासारख्या का जगावं, म्हणतो की नाही. नाही, तो निवडला. माझ्या वडिलांना जर असं वाटत असेल तर ह्यातच माझं भलं आहे. कारण वडील माझ्यापेक्षा अधिक उन्हाळे पावसाळे पाहिलेले आहेत. ठीक आहे म्हणाला, तिथेच कुठेर बांधला, सुखाने राहत होते. आणि इथेच आम्ही राहायला लागलो. मला आता आई वडिलांच्या सेवेशिवाय दुसरा कशातही काही रस नाही असं म्हणाला. तेव्हा ती म्हणाली, मी अश्वपती महाराजांची मुलगी आहे, एकमेव कन्या आहे मी. तू मला आवडतोयस, माझ्याशी लग्न करशील का, अशी धाडस त्या काळात केली होती तिनं. माझ्याशी लग्न करशील का. मला लक्षात आलं तो राजकुमारच आहेस आणि मी राजकुमारी, लग्न करशील का. तो म्हणाला नाही करायचं मला. ती म्हणाली का. तू एवढा राजभोगात राहिलेली मुलगी आणि आम्ही इथे जंगलात राहणारी माणसं, ढास किती, इथे ऊन किती, वारा किती, पाऊस किती, कधी खायला असतो कधी नसतो, आणि त्यातच ह्या आंधळ्या माणसांची सेवा करायचा, तुला झेपणार नाही, मी नाही करू शकणार म्हणाला. जर ही सर्व मी करत असेन तर तुझी तयारी आहे का असं म्हणाले. मग तुझं दुर्भाग्य म्हणायचं म्हणाला तो. सत्यवान काय म्हणाला, तुला भरपूर अजून ऑप्शन्स आहेत, मी काय अंतिम नाही आहे, तुझ्याकरता भरपूर अजून पर्याय किंवा विकल्प खुले आहेत, आणि सर्व दरवाजे बंद करून इथे येण्याचं कारण काय तुझं. ती म्हणाले काय माहीत नाही, पण माझ्या मनापासून वाटते लग्न केले तर यांच्याबरोबरच करावं. मला ऐश्वर्य महत्वाचं नाही, मला आनंद महत्वाचा आहे माझ्या जीवनात. तिनं म्हणाले, आजकाल सगळेजण म्हणतात माझी पोरगी तिथे सुखी राहील का. मग दारुड्यांच्या घरात काय सुखी राहणार होय ती जाऊन. हा ऐश्वर्य खूप आहे, रोज मारहाण करतोय, काय सुखी राहणार आहे. ती म्हणाली नाही, मला आनंद महत्वाचा वाटतो, जिथे संस्कार आहेत चांगले. या वृद्धावस्थेत आई वडिलांची सेवा करतोय आणि एक कुटीर निर्माण करून इथे स्वपरिश्रमाने अन्न आहार निर्माण करतो आणि आनंदाने राहतो, चेहऱ्यावर कुठलाही तणाव नाहीये. मला त्याच्यासाठी तू आवडलास, कुठलाही तणाव नाहीये तुझ्या. तो म्हणाला तुला वाटत असेल तर करू शकेन मी. मग चल म्हणाले माझ्याबरोबर. कुठे. माझ्या वडिलांकडे घेऊन जाईन तुला. तो म्हणाला मी माझ्या आईबाबांना सोडून येणार नाही म्हणाला. नाही नाही, मी आई वडिलांची व्यवस्था करण्याकरता माणसं ठेवेन इथे, पण माझे आई वडील एकदा बघू द्या. तो म्हणाला मी नाही येणार. पाहिजे तर तुझ्या आई वडिलांना घेऊन ये, मी येत नाही म्हणाला. ती गेली, भावचित्र दाखवली आणि विचारले काय धंदा काय उद्योग करतो. आता आजही विचारतात ना बरीच लोक, मुलगा काय करतो, सरकारी नोकरी आहे का, खासगी नोकरी आता आहे की नाही तुमच्याकडे. तसं त्याने पण विचारलं. मग प्रायोरिटी काय, कसलाही असू द्या, सरकारी नोकरी असेल तर ती गटरीत लोळू द्या, पण त्यालाच देऊया म्हणतात की नाही. ते गटरीतच लोळत असेल चालेल म्हणतात तिथे, का मुलगी सुरक्षित आहे. झाला सस्पेंड तर, टर्मिनेट करून टाकले तर काय होईल ते होईल. मग नोकरी म्हटले की जरा शेती आहे का, प्रश्न आहेत ना आजच्या. तसं ही सगळ्यांना तोंड देण्यापेक्षा म्हणाला की गरज असेल तर तुझ्या वडिलांना घेऊन. ती गेली, दाखवली, वडिलांनी विचारले हा काय करतो मुलगा, काय करतो म्हणजे वनवासी आहे म्हणाले. घाबरले ते दोघेही वनवासी आहे म्हटल्याबरोबर.
वनवाशाला द्यायचं? ती म्हणाली, तुम्ही द्या अगर नाही द्या, मी मनाने वरलेले आहे त्याला. तिनं आपलं निर्धार सांगून टाकलं. मनाने मी वरलेले आहे त्याला. आता माझे मन देऊन टाकलेले आहे त्याला. तो अजून स्वीकारला नाही आहे. त्याची मनाची अजून पक्के झालेले नाही आहे. पण मी मनापासून त्याला स्वीकारलेले असं म्हणाले. मग ते येऊन बघून जातात. घरात आई रडारड करते. तुला काय अवदसा सुचली हे? एवढी चांगली चांगली स्थळ असताना ह्या भिकाऱ्याबरोबर लग्न करायची काय अवदसा सुचली तुला? असं तसं म्हणते ती. ही म्हणते आणि एकदा असं झाले की नाही भानगड, नंतर देव सुद्धा त्यांना बदलू शकत नाही. आमच्याकडे येतात अशी बरीचशी प्रकरण. तेव्हा त्या आधारावरच तुम्हाला सांगतो, देव सुद्धा बदलू शकत नाही. आमचा अब्दुल्ला तसं नाही. ही म्हणते लव जिहादला बळी पडलेली पोरगी असते ना, तिला घेऊन येतात आमच्याकडे, हिला जरा समजवा. ती म्हणते माझा अब्दुल्ला तसला नाही आहे. आम्ही जी उदाहरण देतो ना ते तसला नाही म्हणते. आणि एक 7-8 महिन्यांनी हळूच पाठीमागच्या ह्याच्यातनं माझं असं मारहाण झालं, तसं मारहाण झालं, येऊ झालं, तेव्हा झाला, तेव्हा रडत येत असते. पण ज्यावेळी मन गेलेले असतो ना, त्यावेळी ही कोणाचा देवाचा बापाचाही ऐकत नाही. आता झालं होतं तसं. ह्यांची थोडासा हे वादविवाद चालू होतं. तेवढ्यात नारद महर्षी आले. सगळ्यांनी वंदन केलं, पोरगीनी वंदन केले. म्हणाले दीर्घायु दीर्घ सौभाग्यवती भाऊ. म्हणाले ठीक आहे म्हणाले. म्हटल्याबरोबर काय सगळ्यांच्या चेहऱ्यावर थोडासा चिंता दिसते. चिंता ह्या मुलीने सगळी भानगडी करून ठेवले ना म्हणाले आमच्याकडे. काय भानगड? ह्या बघा या मुलाबरोबर लग्न करायचं म्हणजे हा तरी जंगलात राहतो, वनवासी आहे म्हणाले. नारदाने त्या आगीत पुन्हा तेल वतावं? नाही वतलं तर नारद कसले ते? नारद महर्षी म्हणाले अहो नुसतं हे वनवासी नाही आहे, 1 वर्षात मरणार आहे म्हणाले. अल्पायू आहे. याच्या वडिलांनी सुद्धा तपश्चर्यानेच या मुलाला मिळवले. अल्पायू गुणी मुलगा देऊ की दीर्घायू दुष्ट मुलगा देऊ असं भगवंताने विचारल्यावर मला गुणी अल्पायू मुलगाच असू द्या असं मिळवलेले मुलगा आहे देवाकडून. गुणी अल्पायू आहे. लग्न झाल्यानंतर बरोबर 1 वर्षांनी मरणार आहे बघा म्हणाल. मग आई म्हणाली बाळ आता तरी विचार कर. ती म्हणाली दिवस मोजून जगायचं असते का? जेवढी दिवस जगायचं आहे तेवढा आनंदाने जगायचं आहे, प्रेमाने जगायचं आहे. मी काही झाले तरी आता त्याच्याबरोबरच लग्न करणार. वडील म्हणाले बघ अजून वेळ गेलेले नाही, आपल्या हातात आहे, प्रयत्न करू आपण, चांगलं स्थळ शोधून काढू. त्या मुलीने सांगितलं मन एकाला शरीर एकाला देता येणार नाही. आणि तुम्ही म्हणाल हे फूल तू तिथे बस, सुगंध माझ्याकडे ये, असं कधी होत नसते. जिथे फूल असेल तिथेच सुगंध जाणार. एक गोड तिथे राहा, गोडी तेवढाच माझ्याकडे ये, असं कधी होत नाही. आता सत्यवंत मी पती मानलेले आहे, तर सत्यवंताचीच घरी जाणार ते सोडून दुसरं. कारण मनाने एक शरीराने एक 2 करू शकत नाही म्हणाले. वडिलांचा नाईलाज झाला. चल म्हणाला तुला काय पाहिजे ते सगळी तिथेच निर्माण करून देतो, एक राजवाडा राहा म्हणाला. आणि त्या मुलाकडे गेले, विचारलं इथे एक राजवाडा बांधला तर चालेल का? तो म्हणाला नाही, आहे या परिस्थितीत राहायचं असेल तर या, नाही तर चल तेव्हा. माझ्या वडिलांनी मला राजवाडा मिळवताना नाही म्हणून सांगितले, आहे यात आनंदाने राहायचं आहे. मुलीला सांगितले आत्ता ऐकलीस त्याच्या तोंडूनच, आत्ता ठरव म्हणाले. काय? ती म्हणाली इथेच राहणार मी. लग्न करून दिली, मुलगी राहिली. बरोबर 1 वर्ष कधी संपते याची वाट पाहत होती. 1 वर्ष संपण्याआधी 3 दिवसांची व्रत केली. याच्यात अत्यंत महत्त्वाचं व्रत आहे. 3 दिवसांची व्रत केली, निराहार व्रत होता.
फक्त फळं खाऊन. कुठली? ती 5 फळं खाऊन. तुम्ही ठेवताय ना झाडाखाली ती 5 फळं. वड्याच्या झाडाखाली ठेवतो की नाही आपण आता, धागा गुंडाळून, त्याच 5 फळं ते. आंबा एक आहे, जांभूळ एक आहे, सीताफळ एक आहे, फणस एक आहे, आणखीन एक कुठलं आहे? करवंद असते. सर्व रुची त्यात आहेत, सर्व प्रकारची. तर ही फळं आता तेही आम्हीच सांगावं? देवा, काय आमचा काय संबंध, काय काय आहे त्यात, आपला काय सब्जेक्ट आहे ते? आम्ही तरी काय शाणे होणार म्हणजे काय? तुमच्यासारख्यांनाच विचारून आम्ही शाणे झालो. विचारतो आम्ही, काय करून आलात तुम्ही, कसे करून आलात, त्यात काय काय ठेवला होता, हे सगळी आमच्या महिला भगिनी मंडळ हे सांगितल्यावर आम्ही शाणे होतो त्यातनं. तुम्ही काय कोणाचं ऐकायची सवय नाही, शाणे व्हायची इच्छा नाही आहे, आम्ही यांची त्यांची सगळ्यांची ऐकून शाणे होतो. शेवटचा दिवस होता, लाकडं आणायला निघाला. सावित्री सावलीसारखं 3 दिवस त्याच्या मागेच फिरत होती, शेवटच्या 3 दिवस. कारण आता 3च दिवस राहिलेत, ह्याला सोडून कुठे जायचं नाही म्हणाले. कधी काळी काही होऊ शकतं. सावलीसारखे तो म्हटला, सारखं सारखं माझ्या मागे काय फिरतेस म्हणाला. ती 1 नाही 2 नाही, पण त्याला पाठ सोडत नव्हते. तो लाकडं आणायला निघाला, म्हणाला मी पण येणार. नाही, तू इथेच थांबायचं. लग्न होऊन अजून वर्ष झाले नाही, नवरा बायको जोडीने जर जंगलात चाललो तर काय म्हणतील सर्व ऋषी लोक, गावची लोक काय म्हणतील? पूर्वी लग्न झाल्यानंतर जवळजवळ नातवंडे होईपर्यंत नवरा बायको, आई वडील असेपर्यंत नवरा बायको त्यांच्यासमोर बोलत नव्हते. हे आम्ही बघितलेले आहे. आता तुमचं काय बघावं? जेवढ्या दूर असतो तेवढा आकर्षण अधिक असते, आणि जवळ आलो तर एकमेकांची सगळी कळते. अति परिचयात अवज्ञा. जवळ आलो लवकर आणि एकमेकांच्या मनातले सगळे, आणि एकदा एकमेकांवर भाळले ना, सगळी होय नाही सगळी ओकून मोकळे होत आहे, आणि एकमेकांचा अंदाज येतो. इतके बरळताय, बरळू नये तेही बरळून मोकळे होता. मग नंतर अंदाज येते, ऐन वेळेला मग मर्मावर बोट ठेवायला सुरू होते एकमेकांच्या, मग भांडणं सुरू होतात. त्यापेक्षा थोडंसं अंतर असेल तर आकर्षण केव्हाही असतं, असं मानसशास्त्र सांगतो, धर्मशास्त्राची नाही आहे. आमच्या लोकांची हिंदू धर्मात काय झालं, कुठलीही गोष्ट देताना त्याला विज्ञान असं सांगून नाही दिलं, त्याला धर्माचा लेप लावून दिला. आम्ही त्याला धर्मशास्त्रच म्हणत गेलो. धर्मशास्त्र नाही, ते आरोग्यशास्त्र आहे. दैहिक आणि मानसिक आरोग्यशास्त्र आहे ते. थोडासा अंतर असायला पाहिजे, फार जवळ येऊ नये कोणी. गुरु आणि शिष्यांमध्ये सुद्धा खूप जवळीक असू नये, अंतर असायला पाहिजे. मित्रांमध्ये सुद्धा थोडासा अंतर असायला पाहिजे. तुम्ही दोस्तासारखे असत, जर कांद्यावर हात टाकला तर तुमच्याबद्दल आदर नाही राहणार. थोडासा अंतर ठेवूनच, सुरक्षित अंतर ठेवा असं लिहिलेले असते, माहितीये, पुढच्या गाडीवर लिहिलेले असते, सुरक्षित अंतर ठेवा. जवळ आलास तर तुझे दात मोडतील आणि माझं पाठीची हाडं मोडतील. होय, मोडतील की नाही मोडतील? तीच माणसालाही लागू पडते. ते कोणाबरोबरही व्यवहार करत असताना सुरक्षित अंतर ठेवूनच व्यवहार करावा, याला शहाणपणा म्हणतात. आणि नवरा चालला ना, फरलांगभर पाठीमागे बायको, तो थैल्या विल्या सगळी घेऊन तो पुढे जात, तर बायको पाठीमागे 100 मीटर मागे असायची. तिला विचारलं ना, कुठे चाललंय? गावी चाललंय. मग एकटीच चालले का? असं करायचे. आणि बसमध्ये गेली की तो खिडकीतनं टावेल टाकून शीट धरायचं, ही जाऊन बसायची आणि ती पाठीमागे दारात उभं राहायचं. आणि तिकीट म्हटले किती अशी करायची.
मग तो म्हणायचा हा हा मी काढणार आहे म्हणायचा. पण कधी बसमध्ये जोडीने बसत नव्हते. मी बघितलेले आहे. महिलाच बसायच्या. थोडंसं ही मानसशास्त्रीय दृष्ट्या थोडंसं असायला पाहिजे असं वाटतंय. ही आत्ताची बघितलं तर असं किळसवाण वाटतंय. त्याच्या झाल्यानं घरात काय भेटलं नसावं ना वेळ, इथेच सगळी बस स्टँड म्हणत नाही, रेल्वे स्टेशन म्हणत नाही, बाजार म्हणत नाही. काय ह्यांची चेष्टा चाललेलं आहे बाबा. मी काय पुढचं बोलत नाही बाबा. बरेचसे आपल्यातले इथे बांधव आहेत, भगिनी आहेत, त्यांना वाईट वाटायला नको. पण मनावर, शरीरावर नियंत्रण असावं आणि थोडंसं अंतर असावं. संसार चांगलं राहील एवढंच वाटतं. तो नाही म्हटला घेऊन जाणार. आणि तिला माहिती आहे की नाही म्हटलं तर शेवटचं अस्त्र कोणता. सासूला सांगितले, मला यांच्याबरोबर आज जंगलात जायचं, हे सगळे बघायचं आहे. येऊन वर्ष झालं मी काहीही पाहिलेलं नाही आणि मला दाखवायला सांगा हे सगळे. सत्यवंता घेऊन जा बाळा. आई लोक काय म्हणतील, मग लोक काय म्हणतात त्यापेक्षा मी काय म्हणते ह्याचा काय किंमतच नाही का तुला. आई म्हणते, म्हणजे माझ्यापेक्षा लोक महत्वाची वाटतात तुला. आईचा शब्द महत्वाचा की लोकांचा शब्द महत्वाचा. नाही, आईचा शब्द महत्वाचा. मग घेऊन जा. प्रत्येक पावलावर त्यांचा जो संवाद होतोय ना तिथे, इतका अद्भुत संवाद आहे. महाभारतातली कथा छोटी आहे, संवाद अद्भुत आहे. घेऊन जा. आईचा ऐकून सर्व प्रथा मोडून घेऊन गेला. दाखवत होता, ही अमुक अमुक नदी आहे, हा अमुक अमुक पर्वत आहे, ह्या इथे अमुक अमुक ऋषी राहतात, असं सांगत होतो. बोट दाखवून सांगते, ही बघायलाच आलीस ना तू, तर परिचय करून देत होता. तो सांगत होता. आणि बोटाकडे बघायला पाहिजे की नाही, बघायलाच आली तर ती बोटाकडे बघत नव्हती, दाखवणाऱ्याकडे बघत होते, त्याच्या चेहऱ्याकडे बघत. मी जर तिकडी बघत असताना ह्याच्या चेहऱ्यावर काहीतरी झालं, कारण प्राण आहे की गेलं हातात नाही कळणार, इथेच कळणार आहे, म्हणून त्याच्या चेहऱ्याकडेच बघत होते. मग तू जंगल बघायला आलीस तर माझ्या चेहऱ्याकडे, मी काय घरात बघितली नाहीस का मला कधी. पण तिलाच माहिती आहे फक्त की आत्ता शेवटचा दिवस आहे. त्याला माहित नाही ना आज शेवटचा दिवस आहे. तो माहित असता तर घरातनं बाहेर आलाच नसता. ज्याच्या त्यालाच माहिती असते. पण ती विचलित नाही झाली. त्यांच्या पाठोपाठ गेली. एक सुकलेलं झाड दिसलं. मी थोडासा लाकडं तोडून आणतो, बस म्हणाला खाली. लाकडं तोडता तोडता थोडासा चक्कर आल्यासारखं झालं, उतरून खाली आला. म्हणाला मला थोडं चक्कर आल्यासारखं वाटते. तेव्हा एक क्षण विचलित झाले. बहुतेक प्राण पक्षी उडून जाण्याचा वेळ आलेले आहे असं तिला आभास झाला. मग बायकोच्या मांडीवरच मस्तक ठेवून झोपला. त्या क्षणाची वाट पाहत होती. एक स्त्री मृत्यूबरोबर झुंज देण्यासाठी चालले, मृत्यूबरोबर संघर्ष करण्यासाठी चाललेले. या क्षणात येणार तो यम महाराज, तर त्याला मी सोडणार नाही आज. आणि असं म्हणेपर्यंत असा एक अंधार दाटून आल्यासारखा आणि त्यातनं एक काळकुट्ट मूर्ती आपल्याकडे येतं असं तिला आभास झाला. बघते तर साक्षात यम महाराज. सावित्री माझ्या ताब्यात दे त्याला. सावित्री म्हणाली मी नाही देणार. का नाही देणार, त्याचा संपलेलं आहे, सत्यवंतांचं आयुष्य संपलेलं आहे, त्याला नेण्याकरता मी आलोय. असं नेण्याकरताच आला असेल तर एकटेच नाही येणार, आम्ही दोघेही येणार. दोघांनाही नेण्याचे नाही, तुझी संपलेले नाही आहे आयु, आणि न संपलेल्या माणसांना नेलं तर माझा अपराध होणार, माझा अधर्म होणार, अधर्माचा पाप मला भोगावं लागणार, त्यामुळे तुला नाही नेणार मी, त्यालाच नेणार. ती म्हणाली तो एकटा येऊ शकत नाही. ती म्हणाली, यम महाराज विचारला का येऊ शकत नाही. आम्ही सप्तपदी केलेले आहोत. सप्तपदी केलेले आहोत तर आम्ही अर्धनारी नटेश्वर आहोत. आता माझ्यात अर्धा माझे पती आहेत आणि पतींच्यातला अर्धा मी आहे.
आम्ही दोघांनीही संकल्प सोडलेले, आयुष्यातल्या इथून पुढील कोणत्याही घटनेमध्ये आम्ही एकमेकांसमवेत राहू अशी प्रतिज्ञा केलेले, अग्निदेवतेला साक्षी ठेवून प्रतिज्ञा केलेले. त्यामुळे आम्ही आत्ता दोघेही स्वतंत्र नाही आहोत. आम्ही दोघेही अर्धनारी नटेश्वर, अर्धनारी आणि अर्धनर. त्यामुळे तुम्ही एकट्याला नेता येणार नाही, नेलं तर आम्हाला दोघांनाही न्यावं लागेल. म्हणाला अशी वाद घालणारी पहिली बाई भेटली बाबा मला. म्हणाला आयुष्यात यम महाराजांनाही विचार करावा लागला की अशा पद्धतीची एक संवाद करणारी महिला त्याला पहिल्यांदाच भेटली. संघर्ष करणारी, संवाद करून संघर्ष करणारी एक महिला आणि साहसी. यम महाराज म्हणाला मी गावात गेलो तर 5 माणसं आणायला जातो तर येताना बघतो 500 मेलेले असतात. माझ्या भीतीनेच माणसं मरतात आणि ही बाई माझ्याबरोबर वाद घालती. काय धाडस असेल. यम महाराजांना वाटलं काय धाडस असेल या तरुणीचा. ती म्हणाली बघा ज्याला त्याला गळ्याला येते ना तेव्हाच कळते. मुंगीला सुद्धा तुम्ही काहीतरी केला तर तोडलात तरी सुद्धा ते पुढची सोडत नाही. तुटून 2 भाग होईल पण जी ते चावलेले आहे तिथे सोडत नाही. कारण शेवटचं अस्त्र आहे तिचं. तसं सावित्रीचं चालू होतं. शेवटचा प्रयत्न आहे. आणि मनापासून तिनं ठरवलं होतं काही झाले तरी सोडायचं नाही. गेलो तर दोघे जण जायचं, नाहीतर ह्याला सोडणार नाही. यम महाराज तेवढ्यात पाठीमागे एक मोठा आवाज आला. आवाज आल्याबरोबर तिकडे बघितली, तेवढ्यात तिकडे फास टाकला आणि दक्षिण दिशेने प्रवास सुरू केला. आणि सर 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 त्याच्या मागे चालत गेली. मृत्यूला घाबरून माणसं मरतात तर ही मृत्यूच्या मागे चालायला लागली. साहस माणसांकडे असेल तर मृत्यूच पळत जाईल आणि मृत्यूच्या मागे माणूस धावू शकतो. याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे सावित्री होती. सावित्री न घाबरता मृत्यूलाही मागे लागले. यम महाराज बराच वेळ गेल्यानंतर बघितलं कोण तू, कोण तू. सत्यवंतांची सावित्री मी. त्याला नेला तर मी असणार त्यात. मुली असा हट्ट धरू नको, हे असा काय होणार नाहीये, तू जा आता घरी. ती म्हणाली यम महाराज असा साहस करू नका, तुम्ही माझ्या नवऱ्याला सोडा आणि घरी जा. म्हणाला हिशोब किताब द्यावं लागते मलाही माझ्या सासू सासऱ्यांना हिशोब द्यावं लागते, त्यांना सांगूनच आणले. व्यर्थ आलाप करू नको म्हणाला यम महाराज. महाराज माझी म्हणण्याचा अर्थ तुम्हाला कळत नाही त्यामुळे तुम्ही त्याला आलाप म्हणताय. माझा अर्धा भाग आहे ते, मी कसं सोडून राहू शकेन. द्या म्हणाले माझा मला परत द्या. यम महाराज म्हणाले तुला लागले तर काहीही मागून घे, सत्यवंताला सोडून, सत्यवाहनाला सोडून तू काहीही मागून घे, तुला देईन पण तो मिळणार नाही. मग असं करा म्हणाले माझ्या सासू सासऱ्यांची डोळे येऊ दे म्हणाले. तथास्तु. चालायला लागला आणि परत मागे. आणि थोडं दूर गेल्यावर बघितलं आणि का आलेस परत. नाही मला इतकं आवडायला लागलंय तुम्ही, आता तुम्हाला सोडून राहणार नाही मी म्हणाले. कारण माझा नवरा तुमच्या जवळ आहे ना, जोपर्यंत माझा नवरा तुमच्या जवळ आहे तोपर्यंत तुमची काय पाठ सोडणार नाही म्हणाले. मग तू मागितली ते दिली ना. नाही तेवढ्याने काय होणार आहे हो, त्यांचं गेलेले राज्य पण त्यांना परत द्या ना म्हणाले. तथास्तु. त्यांचा गेलेले द्युमतसेन महाराजांचा प्रांत त्यांना मिळेल. आणि पुन्हा मागे. आणि का आलीस परत. परत म्हणजे ह्याला एवढं देऊन टाका ना म्हणाले. ते कदापिही शक्य नाही. अजून काय लागले तर मागून घे. मग तो राहू द्या पण त्याच्यापासून 100 मुलं तरी द्या ना मला. तथास्तु म्हणाल. होऊ द्या, एकदा पिढा जाऊ द्या म्हणाल. आणि असा तथास्तु म्हणून 2 पाऊल टाकला होता. थांबा म्हणाले. यम महाराजांना आदेश देऊन माहित होता आयुष्यात कधी कोणाचा आदेश ऐकलेला नव्हता. त्याला एक स्त्री आदेश करत होती. यम महाराज थांबा तिथेच म्हणाले. मला आदेश देणारी तू कोण. तू कोण म्हणजे
मला ही ताकद तुमच्या शब्दाने मिळाली. कुठल्या शब्दाने? सत्यवंतापासून शतपुत्र होतील, त्याला तथास्तु म्हणालात तुम्ही. तुमच्या त्या शब्दातनं मला ताकद मिळाली तुम्हाला थांबवण्याची, तुम्हाला आदेश करण्याची ताकद भेटली. म्हणजे काय मुलं काय आकाशातनं पडतात थोडी? सत्यवंतापासून शतपुत्र मला पाहिजे, तर मुलं काय आकाशातनं पडतात काय म्हणाले? नवऱ्याशिवाय मुलं कशी होतील? आणि मी काही लोकांपासून नाही मागितले, सत्यवंतापासून शतपुत्र पाहिजे. बाई असं कसं मागितलीस तू? तुम्हाला देताना अक्कल पाहिजे होता ना म्हणाली. माणूस गडबडलेला असेल, गोंधळलेला असेल, तर त्यावेळी निर्णय घेण्यात चुकतो. त्याला उदाहरण म्हणजे यम महाराज. यम महाराज गोंधळलेले होते, ती पाठलाग करत होती ना, आणि ती म्हणत होती जितका वेळ तुमचा सहवास मला लाभतो तितकं त्या सत्संगाचं बळ माझ्यात येते, असं ती म्हणत होती. यम महाराज, मला ही ताकद कुठून येते? तुमच्यासारख्या महापुरुषांच्या समवेत त्या झाडापासून ह्या स्वर्गापर्यंत इथपर्यंत चालत आले ना, एवढा वेळ सत्संग भेटले मला, इतकी ताकद मिळाले, त्या ताकदीच्या जोरावर तुमचं घुमवायचं चालू आहे म्हणाले. तुमचं काही करून ठेवेन अशी अवस्था ती, इतकी ताकद सत्संगातनं तिला मिळालेली होती. आणि त्या सत्संगातनं सलगी पण मिळालेली होती. यम महाराजांना आदेश देण्या इतकी सलगी पण तिला मिळाली. यम महाराजाला त्याला सत्यवंताला सोपवल्याशिवाय दुसरा गत्यंतर राहिला नाही. यम महाराज म्हणाले, मुली, तुझी कीर्ती, तुझी ख्याती आणि तुझी प्रतिभा आणि तुझी सेवा आणि तुझी त्याग, तुझी तपश्चर्या हे जगाला कळावं म्हणून हे सर्वही नाट्य केलं. आणि लोकविख्यात स्त्री होशील असं सवितृ देवता म्हटलेले ना, ती झाली आहेस. आणि तुझी महत्त्व ह्या सगळ्यांना समजावण्याकरता मी रचलेले हे नाटक होता, असं यम महाराज म्हणाले. आणि आपल्या सत्यवंताला घेऊन घरी येते. घरी आल्यानंतर घरात बघता तर घर आता गेलेले राज्यात गेले होते. जे राज्य परत मिळालेले होते ना, तिथे आनंदोत्सव चालू आहे. तिथे आईवडिलांना डोळे आलेले आहेत, गेलेले राज्य परत मिळालेले. कसं मिळाले एकालाही माहीत नाही, पण मिळाले. आणि ह्या दोघांना कुठे गेले शोधण्याकरता द्युमत्सेन महाराज सैनिक पाठवलेले होते, सेवक पाठवलेले होते. ते शोधत शोधत ह्यांच्याकडे आले आणि ह्यांना घेऊन गेले. गेलेले राज्य तुमचं परत आलेले, आई वडिलांना दिसायला लागलेले. आणि सत्यवंताला काय कळे ना, तो हळूच असा झाडाखाली झोपलेले ह्याच्यातनं उठल्यासारखा त्याला आभास होतोय. आणि हळूहळू मूर्छित झालेले व्यक्ती श्वासोच्छ्वास घ्यायला सुरुवात करतो, एवढीच त्याचा अनुभव होता. मूर्छित व्यक्तीवर उपचार करून जसं आपण जाग करतो तशी त्याला वाटत होती. आणि त्याला घेऊन सावित्री निघालेली होती. म्हणून आजची सावित्री, बरीच लोक आजच्या बायकांना सावित्री म्हणतात, ते इतक्या फडतूस असतात तुम्हाला सांगतो. बाबा ही सावित्री नाही आहे. आणि नको त्यात विध्वंस कार्यात अग्रेसर असणारी कधीही सावित्री होऊ शकत नाही. निर्माण कार्यात अग्रेसर असते ती सावित्री असते. विनाशाला टाळणारी ती सावित्री असते. प्रतिभा असणारी ती सावित्री असते. कुठली आचार विचार भ्रष्ट करणारी ती सावित्री कधीही होऊ शकत नाही. सावित्रीची लेखही होऊ शकत नाही. आजकाल प्रत्येकाला सावित्रीची लेख, सावित्रीची लेख. कुठल्या सावित्रीची म्हणजे आता भरपूर सावित्री आहेत समाजात, कोणत्या सावित्रीचे लेख माहीत नाही, पण सावित्रीची लेख म्हणतो. परंतु ह्या सत्यवंतांची सावित्री जी होती, सत्यवानाची सावित्री, तिचाच नाव आजही आपल्या घरातल्या लोक आपल्या मुलीला ठेवतात. म्हणून आपल्या घरात एक मुलगी झाली तर निश्चितच तिला सावित्रीचं नाव ठेवावं आणि त्या मुलीला सावित्रीची कथा ऐकवावं. आणि ती मुलगी लोकप्रसिद्ध झाल्याशिवाय राहणार नाही. आणि ती आचार आणि विचार तिला शिकवावं.
ऐकायला बरं वाटते, करताना जरा कठीण जातं. कळलं? कठीण जाते. पण कोणालाही कोणतंही उदाहरण देऊ नये. त्याच्यात ती योग्यता आहे का बघून तो उदाहरण द्यावं. नाहीतर गावात दमडी न देणारा, चमडी घालवणारा कधी आला कर्णाचा अपरावतार, काही दिला नाही, निवडून आलाय फक्त आता. त्याला कर्णाचा अवतार बनवतील, धर्मराजाचा अवतार बनवतील आणि अर्जुन बनवतील, काय काय द्रोणाचार्य बनवतील, काय काय बनवतील. म्हणजे संपत्ती अधिकार आले की सर्व गुण तिथे आरोपित होतात. ही व्यवस्था नाही. खरोखरच जिथे व्यवस्था आहे तिथे सर्व आपोआपच यायला पाहिजे. अशी ही सावित्री आणि सत्यवाहनांची कथा आहे आणि ती याच पौर्णिमे दिवशी घडलेली होती, म्हणून सावित्रीची. आणि आमची लोक त्या सावित्रीच्या प्रीत्यर्थ तिचा साहस माझ्यात यावं, भित्री नव्हती ना, तिचा त्याग तपश्चर्या माझ्यात यावं, असं नुसतं प्रार्थना केल्याने होणार आहे का? प्रयास करणं गरजेचे. संयमशाली सावित्री, काय संयम गुण होता तिच्याकडे, काय उदारता होती तिच्या मनामध्ये, आणि प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्याची क्षमता जिच्यात होती ती सावित्री. अशी सावित्री घरोघरी व्हावं याकरता आई वडिलांनी ह्या सावित्रीची कथा तिला ऐकवावं आणि मुलीला सावित्री बनावं, मुलाला दारुडा बनवावं. नाही बाबा. मला एक जण परवा म्हटलं, स्वामीजी काय दारुड्यांचं आणि तुमचं कुठे बिनसले हो, सारखं 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 आमच्यावरच तुमचं असते, आम्ही जरा घेतो हा म्हणाला. मी म्हटलं तू म्हणतोयस हे ठीक आहे, पण तुझ्यामुळे होणारे त्रास किती आहे माहिती आहे का? आता आमच्या समोर उभं राहून बोलतोय, मला किती त्रास होतोय त्याचा. मग आयुष्य काढणारी त्या पत्नीचा काय होत असेल असा कधी विचार केलायस का? तुझी मरकट चेष्टा पाहणाऱ्या बाळांची अवस्था काय होईल, घरची दुरवस्था काय झाली, समाजात जाणारी अबरूची काय झाली घराण्याची. आणि तुझे मुलं शाळेत चालले तर काल रस्त्यावर पडला होता ना, ओरडत होता ना, त्याची बाळ असं म्हणतात. व आयुष्यात कधीही त्याचं समर्थन करता येणार नाही त्या ज्या दुर्गुणाचं, त्या दुर्गुणाचा काय तू घेऊन बसलायस बाबा. म्हणून मी जितकी त्या गुणाची, तुझी निंदा करत नाही, त्या गुणाची निंदा करतो, कारण पुन्हा कोणाची धाडस होऊ नये की असं दुर्गुणी बनण्याची. म्हणून म्हणतोय की आपण मुलांना सत्यवाहन आणि मुलीला सावित्री अशा पद्धतीची बनवावं. सावित्री म्हणजे मोठी टिळा लावलेली, नऊवारी साडी नेसलेली सावित्री असं मला नाही म्हणायचंय. ती तरी निश्चितच सावित्री असते. त्याबरोबरच तिच्यात अनेक गुण, ती भले मुलगी तुमची पॅन्ट नेसू द्या नाही तर काही नेसू द्या, पण तिच्यात हे सद्गुण भरवायचा प्रयत्न करावा. आणि अशी सावित्री आणि सत्यवंत सर्वत्र पाहायला सगळ्यांना मिळो ही भगवंताचरणी प्रार्थना, गुरुचरणी प्रार्थना. राजाधिराज सद्गुरुनाथ येन रे.